आपल्या सर्वांना सगळ्या क्षेत्रातल्या काही लोकांना बोलून बैठक घेणार आहे आणि खऱ्या अर्थानं मग पुढं शासकीय विकास स्वरूपात असेल काही ऍक्टिव्हिटीज असतात त्यासाठी बॉल ज्या पद्धतीने कुठेतरी प्राधान्य घेतच असतं त्या पद्धतीने सप्तशृंगी संदर्भात आपण सूचना केलेली आहे. प्रकल्प दृष्टांत प्रत्येक ठिकाणी प्राधान्य शासन आपल्या मला हे इतर माहिती आहे की आपल्याला 3.5 शक्तीपीठं जोडणारा शक्तीपीठ महामार्ग हा व्यापार उद्योग वाढण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई नागपूर, मुंबई बांदा आणि बांदा ते वर्धा असा हा तिसरा शक्तीपीठ महामार्ग होत असताना संपूर्ण महाराष्ट्र एकमेकाला जोडला जाणार आहे आणि यामुळं महाराष्ट्राची प्रगती होणार आहे. या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था, औद्योगिक संस्था, व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन या संदर्भात शक्तीपीठ महामार्गाचा होणारा उपयोग आणि त्याचबरोबर यामध्ये लोकांच्यामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो दूर करण्याच्या दृष्टीनं शक्तीपीठ महामार्गामध्ये जी जमीन जाणार आहे त्यासाठी शासन काय करणार आहे किंवा कोणतंही नुकसान होणार नाही या संदर्भात ही बैठक आज या ठिकाणी आयोजित केली. सर्वानुमते आज आम्हाला असं ठरलं की सर्वजण विविध संस्था सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावानं या ठिकाणी त्याला समर्थनाचं पत्र देणार आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गाला सर्वांची अनुमती आहे. नाही लादणार तर नाहीच आहे. ह्यासाठीच आपण या विचारमंथन सुरू आहे. आपण लोकांच्यापर्यंत यासाठी जे काही गैरसमज झाले ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतोय. लादणं हा सरकारचा कुठलाच प्रोजेक्ट सरकारनं लादलेला नाही आहे, पण निश्चितपणे या ठिकाणी जो चांगला प्रकल्प आहे, जो महाराष्ट्राच्या हिताचा आहे, देशाच्या हिताचा आहे, तो जर झाला तर आपण विकासापर्यंत जाणार आहे. आणि त्यामुळे आमचा हाच प्रयत्न आहे की सर्वांना विश्वासात घेऊन आपण एक लक्षात घ्या, निवडणुकीमध्ये काही वेळा काही मुद्दे हे निवडणुकीचे प्रचाराचे असतात, पण निवडणुकानंतर विकासाच्या दृष्टीनं आपल्याला जाणं गरजेचं असतं. काही वेळा मतदारांची भूमिका किंवा मतदारांच्या मध्ये गैरसमज पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात, त्यामुळे अशा प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागली असेल. पण शासनाची भूमिका ही निश्चितपणे शक्तीपीठ महामार्ग होणार आणि सर्वांना विश्वासात घेऊन जाणार असे. आणि बघा, शेवटी विकास हा महत्त्वाचा आहे. आज ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी इंडिया@47 हे देशाला महासत्ता बनवण्याचं 2047 सालचं स्वप्न त्यांचं आहे किंवा आपण त्या पद्धतीनं आपली पावलं पडतायत. त्याच पद्धतीनं मग जर महाराष्ट्रानं जर साथ दिली नाही तर मग हे आपण कसं साध्य करणार. आणि त्यामुळं माझी सर्वांनाच विनंती आहे की येस ऑर नो किंवा विरोध किंवा समर्थन यापेक्षा सत्यता तपासून आपण या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाला सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे. बिलकुल संघर्ष कुठला आम्हाला करायचा नाही आहे. याला वेगळं स्वरूप होताच कामा नये. बघा, समृद्धी महामार्ग सुरू असताना त्यावेळेला देखील लोकांचा विरोध होता, गैरसमजातून विरोध होता. त्या ठिकाणी 4-4, 5-5 पट त्या ठिकाणी दर दिले गेले रेडी रेकनरच्या. जर आज आमची अशी देखील भूमिका आहे शासनाची, जर रेडी रेकनरपेक्षा जर बाजारभावाचा दर जास्त असला तो देखील द्यायला शासन तयार आहे. आणि एकूण जे काही मोठं काहीतरी गेलं, जमिनी मोठ्या जाणार असं दाखवलं जाते, 0.001% जमीन त्या ठिकाणी द्यावी लागते. मग एवढा मोठा महाराष्ट्राचा विकास होत असताना, एवढा कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होत असताना मग एवढं आपण हे करणं देखील काय, ह्यामध्ये गैर काय आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी हा महामार्ग होईल. राजेश क्षीरसागरांनी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये शक्तीपीठ किती महत्त्वाचं आहे या संदर्भातली चर्चा झालेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की शक्तीपीठ होणार आहे. आपल्या माझ्या माहितीप्रमाणे शक्तीपीठ हे कोल्हापूर जिल्ह्यात ही अधिसूचना रद्द करण्यात आलेली आहे. भूमी संपादनाची जी अधिसूचना असते ती रद्द करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा फार मोठा विरोध त्याला आहे. ठीक आहे, एखाद्या लोकशाहीमध्ये ते व्हावंसं वाटत असताना कोणाला होऊ नयेसं वाटत असतात, परंतु आम्ही ग्रामीण भागातले आमदार असल्यामुळं, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असल्यामुळं आमचा त्याला तीव्र विरोध आहे. आणि ती कल्पना सगळ्या मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांनाही आहे आणि त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही प्रमाणात बसलेला आहे. पण त्याच संदर्भात आज विचारलं गेलं की सुनील त्यांनी आपल्या प्रचार सभेमध्ये GR दाखवला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा
शक्तीपीठ महामार्ग होणार नाही, तर त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीमध्ये काही लोकांना सांगावं लागतं, म्हणून आम्ही कदाचित त्यांनी ते तसं सांगितलं असावं. पण सांगितलं म्हणजे नोटिफिकेशन जे झालेलं आहे त्याच्या कॉपीज मी संजय घाडगेंच्याकडे त्या सुपूर्द केल्या ना. आजही तेच अवस्था आहे. पुन्हा एकदा याच्यावर चर्चा होऊ शकते करण्यावर, कारण महायुतीमधल्याच आता तुमच्या दोघांमध्ये थोडीशी मतभेद दिसते. चर्चा होऊ शकते का? कारण नाही, आता हे बघा, ते शहरातले आहेत, आम्ही ग्रामीण भागातले आहे. जमिनीला ग्रामीण भागातले आहे. शेतकऱ्यांचा रोष किती आहे हे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सुद्धा मला विकुंठी गावामध्ये अडवलेलं होतं आणि त्याच्या 2-3 दिवसात मी दिल्ली मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्री महोदयाला भेटून रद्द करून आणलेली आहे. आणि त्याच वेळेस त्यासाठी की आम्ही सांगलीपर्यंत करणार आहोत आणि सांगलीच्या पुढं म्हणजे कोल्हापूरपर्यंतच्या रस्त्याला आम्ही जोडणार आहोत. मग तो हायवेनं आता नवीन रस्ता झालेलाच आहे, संकेश्वर टू गोवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा नांदेडच्या कार्यक्रमात म्हटले होते की एकाही आमदाराचा या शक्तीपीठाचा विरोध नाही. नाही, सांगलीपर्यंत, ते सांगलीपर्यंत विरोध नाही असं त्यांचं म्हणणं होतं. नवीन एक लेआउट या संदर्भातला चर्चा झालेली आहे की शक्तीपीठ नवीन लेआउट व्हायरल होत आहे सगळ्यांचे, त्यामुळं संभ्रम कोल्हापुरात पुन्हा वाढेल. आता तुम्ही लिहून देऊ का अशा शब्दात देखील याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे? आता हा लेआउट हा जर ग्रामीण भागात झाला असेल, नवीन आता होते, जुनं तर झालं तर नवीन आल्यानंतर आम्ही चर्चा करू ना, कुठून जाणार आहे, त्या लेआउटमध्ये जमीन किती जाणार आहे. कारण आता जुनं तर आम्ही रद्द झालं असं समजलेलं आहे आणि आमची खात्री आहे की रद्द झालेलं आहे. आता जुनं नवीन काय ते बघितलं पाहिजे.